सविस्तर आढावा बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी टिपू सुलतानावरून पेटलेल्या नव्या वादाची। मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांच्या दालनात लावलेला टिपू सुलतानचा फोटो अखेर हटवण्यात आला। उपमहापौर शान हिंद यांच्या दालनात टिपूचा फोटो लावण्यात आल्याने शिवसेना भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता। त्यानंतर फोटो हटवण्यात आला। मात्र या वादानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी मुक्ताफळं उधळली। टिपू सुलतानला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे असं सकपाळ म्हणाले। ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्य असा विचार दिला, अगदी त्याचप्रमाणे टिपू सुलतान यांनी त्याच समकक्ष काम केलं असं सकपाळ म्हणाले। सकपाळ यांच्या या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटलं। भाजप आणि शिवसेनेनं सकपाळ यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला। छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे, अगदी त्यांच्याच मांडेआळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले। त्यांनी कधी कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही, तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे। हर्षवर्धन सकपाळांच्या याच वक्तव्याचा मुख्यमंत्री फडणवीसांनी चांगलाच समाचार घेतला। सामान्य रयतेचं राज्य तयार करणारे छत्रपती शिवराय होते आणि त्याचवेळी हजारो लाखो हिंदूंची हत्या करणारा टिपू सुलतान याची तुलना करून दोघांनाही सारखा सन्मान द्या म्हणणं यापेक्षा जास्त लांगुल चालन, जोडे चाटणं हे या जन्मात मी बघितलेलं नाही। आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही। टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना केली याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे। मला असं वाटतं की हे कोणत्या शाळेत इतिहास शिकले याचं देखील संशोधन केलं पाहिजे आणि हा जो नवा इतिहास हे लिहितायत, हा इतिहास महाराष्ट्र खपवून घेणार नाही, भारत खपवून घेणार नाही। मालेगावच्या उपमहापौरांच्या दालनात लावलेला टिपू सुलतानचा फोटो हटवण्यात आला। हिंदुत्ववादी संघटनांनी